पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपीची कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं समोर आलंय। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेत। खेवलकरांबाबत पोलिसांचा कोर्टात दावा सुरू असल्याची या क्षणाची माहिती मिळतेय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत सचिन जाधव। सचिन, खेवलकरांबाबत पोलिसांनीच कोर्टात दावा दिलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। पुणे पोलिसांनी खरं तर 3 दिवसाच्या अजून पोलीस कोठडी मागितली आहे। मात्र यामध्ये एक सगळ्यात धक्कादायक माहिती आहे की आरोपीच्या एकमेकांच्या ओळखीचे आहेत। त्यानंतर त्यांनी खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाठवला असाही दावा जो आहे तो सरकारी वकिलांनी केलेला आहे आणि त्यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ मिळाल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिलेली आहे। त्या संदर्भात खरं तर आता पोलिसांनी अजून तपास करायचा आहे आणि त्यामुळे पोलिसांनी 3 दिवसाची अजून पोलीस कोठडी मागितलेली आहे। यातच सगळं हे सुरू असताना आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी कुठलंही कारण आता तपासासाठी पोलिसांकडे नाही, त्यामुळे वेगवेगळी माहिती जी आहे ती मोबाईलमध्ये काय आहे किंवा याला महत्व नाही असंही म्हणण्यात आलंय। त्यामुळे आता मोबाईल मधून जे काही पुढे निष्पन्न झालेलं आहे त्या संदर्भात पोलीस तपास करणार का किंवा जे काही व्हिडिओ आहेत किंवा त्या जो माल होता कोकीन किंवा इतर काही साहित्य व्हिडिओ मिळालेले आहेत त्या संदर्भात आता पोलिसांना तपास करायचा आहे। त्यामुळे अजून 3 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केलेली आहे। सचिन, एकंदरीत पोलिसांनी 3 दिवस पोलीस कोठडी मागितली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।